सर्वांना श्री स्वामी समर्थ. ही कथा कावळ्याच्या जोडीची आणि दुष्ट सापाची आहे. यामध्ये सापाने कावळ्याच्या जोडीला खूप त्रास दिलेला होता. त्याच्या अनुपस्थितीत तो त्यांची अंडेही खात असे. मात्र असे असूनही कावळ्याने हार न मानता ही समस्या टाळण्यासाठी हुशारीने काम केले आणि ही समस्या मुळापासून दूर केली. पण कोणाच्याही दुर्बलतेचा फायदा घेतला तर तो कोणत्या परिणामाला सामोरे जाऊ लागते हे या कथेतून समजते. तर शेवटपर्यंत नक्की ऐका. एकेकाळी जंगलात एका झाडावर कावळ्याची जोडी राहत होती. दोघेही एकत्र आनंदी जीवन जगत होते. पण सापाने त्यांच्या आनंदावर वाईट नजर नेहमीच टाकली होती. ज्या झाडावर कावळ्याच्या जोडीने घरटे बांधले होते त्या झाडाखाली सापाने छिद्र पाडले होते. कावळ्याची जोडी अन्न शोधण्यासाठी बाहेर पडली की साप त्यांच्या घरट्यातील अंडी दररोज खात असे. जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना घरटे रिकामे दिसले आणि अंडी कोण घेऊन जात आहे हे देखील त्यांना माहीत नव्हते. असे करता करता बरेच दिवस गेले. एके दिवशी कावळ्याची जोडी धान्य तोडून लवकर परतली. त्यांच्या झाडाखालील एका छिद्रात राहणारा साप अंडी खात असल्याचे त्यांनी पाहिले. हे समजल्यानंतर त्यांनी झाडावर उंच ठिकाणी घरटे लपवून बनवले. सापाला कळले की कावळ्याच्या जोडीने त्यांचे जुने घरटे सोडले आहे. पण ते दोघेही संध्याकाळी त्याच झाडावर परतले. बराच वेळ गेल्यावर अंड्यातून मुलेही बाहेर आली आणि तीही मोठी होऊ लागली. पण एके दिवशी सापाला त्यांचे लपवलेले घरटे कळाले आणि तो कावळा निघण्याची वाट पाहू लागला. जेव्हा कावळे धान्य गोळा करण्यासाठी बाहेर पडले तेव्हा साप त्यांच्या घरट्याकडे जाऊ लागला. पण तोपर्यंत कावळे काही कारणाने परत आले होते. सापाला घरट्याकडे जाताना त्यांनी पाहिले आणि त्यांनी पटकन आपल्या पिल्लांना झाडाच्या आच्छादनाखाली लपवले. जेव्हा साप घरट्याजवळ पोहोचला तेव्हा घरटे रिकामे असल्याचे पाहून त्याला कावळ्याची हुशारी समजली. तो परत त्याच्या बिळात गेला आणि योग्य संधीची वाट पाहू लागला. या सगळ्याचे कारण म्हणजे सापापासून कायमची सुटका करण्याचा उपाय कावळ्याने शोधून काढला होता. एके दिवशी कावळा जंगलातून उडून एका राज्यात पोहोचला. त्या राज्यात एक सुंदर राजवाडाही होता. राजवाड्याची राजकन्या तिच्या मैत्रिणीसोबत खेळत असताना कावळा तिच्या गळ्यातील मोत्यांचा हार घेऊन उडून गेला. अशा स्थितीमध्ये सर्वांनी आवाज काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर तेथे उपस्थित असलेले पहारेकरी हार घेण्यासाठी कावळ्याच्या मागे जाऊ लागले. कावळा जंगलात पोहोचताच त्यांनी हार सापाच्या बिळात टाकला, जो राजवाड्यातील सैनिकांना दिसला. हार काढण्यासाठी त्यांनी छिद्रात हात टाकताच साप बाहेर येतो. तेव्हा सापाला पाहिल्यानंतर सैनिकांनी तलवारीने त्याच्यावर हल्ला केला आणि साप जखमी होऊन जीव वाचवण्यासाठी तेथून पळून दुसऱ्या ठिकाणी जाऊन गेल्यावर कावळ्याची जोडी पुन्हा आपल्या मुलांसोबत आनंदाने राहू लागली. कावळा आणि दुष्ट सापाच्या या कथेतून आपण शिकतो की दुर्बलतेचा फायदा कधीच घेऊ नये आणि संकटात सापडल्यावर नेहमी शहाणपणानेच वागले पाहिजे. कोणी दुर्बल असेल तर त्याला दुर्बल समजून त्रास देऊ नये. एखाद्याला विनाकारण त्रास दिल्याने आपल्यालाही आपल्या कृतीचे फळ हे चाकावेच लागते. त्यामुळे तुमच्यामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून नेहमी प्रयत्न करत राहावे. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.